मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की डॉक्टर हे केविनच्या बाहेर आलेले असतात. डॉक्टरांना बघून सार्थक डॉक्टरांजवळ येतो आणि विचारतो की आता आनंदी कशी काय आहे. त्यावेळेस डॉक्टर सांगतात की आनंदीला ब्लड आणि प्लेटनेस देऊनसुद्धा ती कुठली रिस्पॉन्सिबिलिटी देत नाही आहे. आता तिचे प्राण वाचवणे हे खूप धोक्याचे झालेले आहेत. ती या प्रसंगातनं वाचू शकत नाही कारण ती कुठलाच रिस्पॉन्स देत नाही आहे. त्यावेळेस मात्र सार्थक हा खूप खचून जातो. आनंदीचे आईवडील हे पण खूप खचतात. आनंदी रडत रडत खुर्चीवर बसते आणि म्हणते की हे देवा तू काय केलंस. आणि त्यानंतर तिच्या वडिलांना सांगते की अहो ज्यावेळेस आपली आनंदी छोटी होती आणि त्यावेळेस तिला असाच ताप येऊन तिच्या डोक्यात गेला होता, तेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते की आनंदीला आम्ही वाचवू शकत नाही. त्यावेळेस मी जे व्रत केले आहे ते व्रत मी आता करते. त्यावेळेस सार्थक हा आनंदीच्या आईला विचारतो, थांबा मला सांगा ते व्रत काय आहे. त्यावेळेस आनंदीची आई म्हणते की ते व्रत खूप कठीण आहे. त्या व्रतामध्ये स्वतःचा प्राण त्यागावा लागतो. तेव्हा सार्थक म्हणतो की मी आपल्या आनंदीसाठी काही करू शकेल. त्यावेळेस आनंदीची आई सांगते त्याला याचक व्रत म्हणतात. इकडे आनंदीची वहिनीही देवाजवळ आनंदीसाठी प्रार्थना करत असते की आमच्या आनंदीला बरं वाटू द्या. त्यावेळेस त्या ठिकाणी तिचा भाऊ येतो आणि तिचा भाऊ म्हणतो की ही स्वयंपाकाची ऑर्डर आली आहे, ती आपल्याला आता पूर्ण करायची आहे. त्यावेळेस ती म्हणते की घरात काय चालू आहे आणि तुम्ही काय करत आहात. त्यावेळेस तिचा भाऊ सांगतो की मी जे करणार आहे ते आनंदीसाठीच करणार आहे. यातून येणारा पैसा हा आपल्याला आनंदीसाठी लावायचा आहे. मी भाऊ म्हणून खूप कमी पडतोय आणि आता मला तिच्या पाठीशी भक्कम उभं राहायचं आहे. इकडे सार्थक हे आनंदीच्या आईला व्रत विचारत असतो आणि तो त्या ठिकाणून निघतो आणि थेट बाहेर जातो. बाहेर गणपतीचं मंदिर असतं. तिथं बुटं काढून तो गणपतीच्या पाया पडतो आणि त्यातलं कुंकू स्वतःच्या कपाळाला लावतो आणि त्या व्रताची सुरुवात तिथून करतो. ते व्रत असतं की देवी आईच्या मंदिरापर्यंत लोटांगण घालत जायचं असतं. तेव्हा सार्थक नमस्कार करून खाली बसतो आणि त्या हॉस्पिटलपासनं तर देवी आईच्या मंदिरापर्यंत लोटांगण घालत राहत असतो. तेव्हा सर्वजण हे सार्थककडे बघत असतात. इकडे मात्र आनंदीची परिस्थिती ही अजूनही क्रिटिकल असते. सार्थक हा प्रत्येक दल लोटांगण घालत असतो आणि तो देवी आईच्या मंदिराच्या पायऱ्यांपाशी पोहोचतो. एक एक पायरी चढत तो वर जातो आणि थेट मंदिरात पोहोचतो. मंदिरात त्या पायऱ्यांवरती तो आपला प्राण त्यागून जीव त्यागून देह सोडून हा देवीच्या पायऱ्या चढत असतो. देवी आईच्या आता मनात काय आहे हे कोणीही जाणू शकत नाही. त्या ठिकाणी गुरुजी उभे असतात. त्या गुरुजींच्या समोर जाऊन हा झोपतो आणि गुरुजी त्याला उभं करतात आणि तेव्हा तो हात जोडून गुरुजींना म्हणतो की गुरुजी माझ्या पत्नीला दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे आणि मला तिच्यासाठी व्रत करायचं आहे. ते व्रत म्हणजे याचक व्रत आहे. ते ऐकल्यानंतर गुरुजी म्हणतात, बाळा याचक व्रत म्हणजे काय तुला माहिती आहेस ना. तेव्हा तो देवीच्या समोर हात जोडून म्हणतो की हो मला माहिती आहे की या व्रतामध्ये त्याग, संपत्ती, अहंकार, गर्व सर्व या गोष्टी त्यागावा लागतात आणि मी त्या गोष्टी सर्व त्यागणार आहेत. तेव्हा गुरुजी म्हणतात की आजच्या युगात ह्या गोष्टी त्यागून काही उपयोग नाही कारण ह्या सर्व गरजेच्या आहेत. तेव्हा तो सांगतो की माझ्या आनंदीसाठी मी हे व्रत करायला तयार आहे आणि तो गुरुजींकडनं या व्रताचा संकल्प करतो. त्या ठिकाणी आदित्य आलेला असतो. ते सर्व बघत असतो. तेव्हा तो आपलं घड्याळ, वॉच, व्हायलेट आणि रुमाल काढून गुरुजींच्या हातामध्ये ठेवतो आणि त्या रुमालाला बघून त्याला आनंदीची आठवण येते की आनंदीने तो रुमाल त्याला दिलेला असतो. तो सांगतो की मला रुमालाची गरज नाही, पण आनंदी म्हणते जवळ ठेवा, कधीही याची गरज लागू शकते. आणि तो गुरुजींच्या नमस्कार करून या गोष्टींना तयार होतो. तेव्हा तो हे याचक व्रत घेतो आणि देवी आईच्या नमस्कार करून या व्रताला सुरुवात करतो. याचक व्रत हे अतिशय कठीण असते. या व्रतामध्ये जो व्रतधारी असतो त्याचा प्राणसुद्धा जाऊ शकतो हे त्याला माहिती असतं, पण त्याचं आनंदीवरती खूप प्रेम असतं. हे प्रेम बघून गुरुजींनासुद्धा त्या गोष्टीचा अभिमान वाटतो आणि आनंदीच्या आईवडिलांनासुद्धा की सार्थकराव किती आनंदीवर प्रेम करतात आणि आनंदीचंही अहोभाग्य किती की तिच्यावरती एवढा जीव लावणारा तिला तिचा जोडीदार मिळालेला असतो. आनंदी
दवाखान्यामध्ये खूप क्रिटिकल परिस्थितीमध्ये असते. इकडे आता आदित्य हा घरी आला असतो. घरामध्ये सर्वजण आनंदामध्ये जेवण करत असतात आणि तो मात्र घरातील सर्वांना सांगतो की वा, खूपच छान, आपली आनंदी तिकडे दवाखान्यात ॲडमिट आहे आणि इकडे तुम्ही छान परत करत आहात. आणि तिकडे आदित्य हा तिच्यासाठी मंदिरात सेवा करत आहे आणि तुम्ही आपली मौज मस्ती करत आहात. इकडे आनंदी मृत्यूशी झुंज देत असते. आता बघूयात की याच्या परत केल्याने आनंदीचे प्राण पुन्हा येतील का? असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.